गौरी सूर्यवंशी एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। राज्यात निर्भीड पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांवर सातत्याने होणारे भ्याड हल्ले ही चिंताजनक बाब असून या निषेधार्थ सोमवार दिनांक 17 फेब्रुवारी पासून राज्यभर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा भारत सरकार नोंदणीकृत राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम यांनी दिलाय। संतोष निकम हे नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथे राष्ट्रीय अध्यक्ष जन्मदिन मास निमित्त आयोजित पत्रकार कार्यशाळेत अध्यक्षीय भाषणात बोलत होते। निर्भीडपणे पत्रकारिता करताना पत्रकारांना अनेक ठिकाणी अवैध धंदे, गौण खनिज माफिया, वाळू माफिया व त्यांना सहाय्य करणारे भ्रष्टाचारी अधिकारी कर्मचारी व गावगोंड्या यांचा रोष ओढवून घ्यावा लागतो। पत्रकारांना धमकावणे, त्यांना छोट्या गुन्ह्यात अडकून त्यांना त्रास देणे असे प्रकार सर्रास घडताना दिसत आहे। अशा वेळी काही ठिकाणी पोलीस देखील पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करून घेण्यास विलंब करतात व पत्रकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी संपर्क साधल्यास अपमानास्पद व अरेरावीची भाषा वापरून उडवाउडवीची उत्तरे देतात। राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ हा राज्यातील पत्रकारांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असून राज्यात प्रत्येक तालुका व जिल्हा मध्यवर्ती ठिकाणी पत्रकार भवन, पत्रकार वसाहती उभाराव्या, पत्रकार प्रवास करत असलेल्या पत्रकारांच्या वाहनांना टोल माफी व्हावी यासाठी विविध समस्या संदर्भात हे आंदोलन असणार आहे। राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाच्या वतीने मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक मीडियातील बदलते प्रवाह, विकास, पत्रकारिता, पत्रकारांसाठी शासकीय सुविधा याबाबत पत्रकारांना माहिती व्हावी या हेतूने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले। कार्यशाळेचे उद्घाटन ज्येष्ठ कवी विठ्ठल संधान यांच्या हस्ते करण्यात आले होते। या कार्यशाळेस प्रमुख वक्ते म्हणून पिंपळगाव बसवंत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी, ह्युमन राईट्स प्रदेशाध्यक्ष गुड्डू सय्यद, पत्रकार संघ प्रदेश उपसचिव सोमनाथ मानकर, संतोष अहिरे, विजय केदारे, जिल्हाध्यक्ष संतोष सोनवणे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रुपेश वराडे, पोलीस मित्र संघ प्रदेश अध्यक्ष मनोहर देसले, प्रगतशील द्राक्ष उत्पादक जयराम डोकळे, साहित्यिक राजेंद्र गांगुर्डे, पत्रकार बापू चव्हाण, संतोष झेंडफळे, हेमंत थेटे, जिल्हा कार्याध्यक्ष संतोष आडाव, अश्विनी कोटमे आदी उपस्थित होते। यावेळी उत्कृष्ट पत्रकारिता करणाऱ्या पत्रकार व समाजसेवक यांचा सत्कार करण्यात आला। कार्यक्रम यशस्वीतेसाठी जिल्हाध्यक्ष संतोष सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाच्या पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले। एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी बापू चव्हाण, दिंडोरी। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।